आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। माझ्याकडे निवडणूक लढवण्यासाठी पैसे नाहीत, देशाचा निधी हा माझा नाही, एका मुलाखतीमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं वक्तव्य। शिवजयंतीनिमित्त आज बारामतीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन। सुनेत्रा पवार गड किल्ल्यांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करणार, इंदापूरमधून पुष्पवृष्टीला सुरुवात होणार। निवडणुकीला उभी राहीन असं कधी वाटलं नव्हतं, सुनेत्रा पवार यांच्याकडून स्वतःच्या उमेदवारीबाबत सुतोवाच। बारामतीच्या काटेवाडीमधील कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांचं वक्तव्य। पुण्याच्या मुळशीमधील महाळुंगे गावातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचं निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र। निवडणूक मतदार यादीमध्ये काही नावं गुजराती भाषेत असल्याचा आक्षेप। 5वी आणि 8वीच्या विषयांच्या दोनदा परीक्षा, भाषा इंग्रजी आणि गणिताच्या 2 वेळा परीक्षा होणार। उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच पुढील वर्गात प्रवेश। राज्याच्या दुष्काळग्रस्त भागातील 10वी आणि 12वीच्या नियमित विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार। विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्याची माहिती ऑनलाईन मागवण्याची प्रक्रिया सुरू। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती तरतुदीच्या रकमेचं गाजर। सन 2022-23 मधील तरतुदींपैकी निम्मीच रक्कम खर्च, यंदा रकमेमध्ये मोठी कपात। रहिवासी मिळकत धारकांनी थकीत मालमत्ता कर तात्काळ भरावा, थकीत कर भरला नाही तर पाणी बंद होणार आणि घरही जप्त होणार, पिंपरी चिंचवड महापालिकेचा इशारा। राज्यामध्ये पुढील 2 दिवस तापमान वाढ कायम, रात्रीच्या तापमानात देखील वाढ होण्याची शक्यता, उन्हापासून काळजी घेण्याचं आवाहन।